तर मित्रांनो, ही आता आपल्याला धावंडा नदी दिसत आहे आणि धावंडा नदीवर हा पूल जो आहे तर त्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे. आणि याच्या राईट साईडला जे आहे तर इलेक्ट्रिक पोलचं फिटिंगचं पण काम आपल्याला झालेलं दिसतं. आणि आता मग इथे मागील 8 दिवसापूर्वी मी तुम्हाला फायनल अलाइनमेंटचा काम जो आहे ते दाखवलं होतं. कसं असतं, दगड साईडनं पण सुरू होतात, कारण की इथून आलेलं पाणी जे आहे तर ते व्यवस्थित त्याचा निचरा व्हावा व इथून कुठलाही जे आहे तर ते भाग खचू नये याकरता हे अलाइनमेंट केलं जातं. आणि आपण साईडला बघू शकता की जे सिमेंटचे आपल्याला गट्टू लावलेले दिसतात त्याच्या खालून जे आहे तर सिमेंटच ते फर्मे लावून त्याला साईडचे दिवार ज्याला म्हणतो आपण त्या टाईप त्या साईडचं आता तुम्हाला दाखवतो. तर तिथून जे आहे तर आता हे ह्याच्या कामाला आता हे भरावा जो आहे तर त्या लेवलनी तो भरला जातो आणि दगड जे आहे हे दोन्ही साईडला तसे लावण्यात येतात. आपण बघू शकता त्याचं 80% काम जे आहे मित्रांनो ते आता पूर्ण होताना दिसतं. ही आपल्या दिग्रस भागातील शेती बघा, मशागत आता झालेली आहे, प्रतीक्षा आता मिरगाच्या पावसाची आहे. तर हे सगळं आहे आणि आता दोन्ही साईडने जे काम आहे अलाइनमेंटचं जे आता दिग्रसकडे जात आहे त्या दोन्ही भागाकडे आपल्याला आता पूर्ण होताना या साईडला दिसत आहे. अलाइनमेंटचं काम या ठिकाणी सुरू असलेलं दिसतं. आणि जो दुसरा पूल आहे इथले मी 3 व्हिडिओ बनवले तर ते आपल्याला या कमी डिस्टन्सवर असलेला दिसतं. 300 मीटरवरच आपल्याला दुसरा पूल पण असलेला दिसतो. ही सध्या ही कामाची परिस्थिती आहे. आणि या भागाकडे आता गिट्टी आथरण्याचं काम जे आहे तर काही अंतरावर जिथून 4 किलोमीटर अंतर जे आहे वाईघोड या भागामध्ये आपल्याला सुरू असलेलं दिसतं. येत्या 2-3 दिवसातच त्याही भागातली शूटिंग आपण घेऊन आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. आणि आता आपण जर नवीन आपला व्हिडिओ बघत असाल तर निश्चितपणे आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा. आता इथेही बघू शकता आपण हा पूल याला मटेरियल आणण्यासाठी ती जागा अशी सोडल्या जाते आणि ती ज्यावेळेस काम पूर्ण होतं त्याचं अलाइनमेंटचं तर मग ही बाजू बंद करण्यात येईल. आणि आता दुसऱ्या पुलाचं काम मित्रांनो बघू शकता तिथे पूर्ण ते मागच्या 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला मी व्हिडिओ टाकले होते त्यावेळेला हे काम अपूर्ण असलेलं आपल्याला दिसत होतं. परंतु आता निश्चित हे काम आपल्याला या पुलावरचा भरावा देखील पूर्ण झालेला आहे. तर आजची ही सिच्युएशन आहे. उद्या नवीन अपडेट्ससह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. तर सध्या आपण जे आहे तर दिग्रसच्या धावंडा नदीवर आहे आणि हा पूल जो आहे आता बनवून आपला पूर्ण झालेला आहे. आणि सोबतच या पुलावर आपण याची जे आहे इलेक्ट्रिक पोलची फिटिंग ती पण बघतो आहे. आणि आता याच्या साईडला तर शेतीची सगळी मशागत वगैरे जे आहे तर ती बऱ्याच अंशी तयार झालेली आहे. काही शेतं आपल्याला तसे दिसतात आणि पण या दोन्ही साईडला बघू शकतो की या वर्षी नदीला सध्याही परंतु धार सुरू आहे. आणि आता कामाची जी सिच्युएशन आहे तर ती आता आपल्याला पुढील पूल जो आहे तो पण आता पूर्ण झालेला आहे. आणि आता याच्या फायनल अलाइनमेंटसाठी जे गोष्टी आवश्यक असतात तर ते आता आपल्याला इथे नव्याने काम सुरू असलेलं दिसतं. मागच्या 8 दिवसापूर्वी इथं आपण तुम्हाला दाखवलं होतं की जो भरावा आहे तर तो होत असताना आता आपण साईडला बघू शकता की इथे दगड या ठिकाणी आहेत लावल्या जातात आणि ते साईडला म्हणजे आपण साईडला जे आहे तर पूर्ण खालून त्याचं त्या साईडला आपल्याला दिसू शकतं की फर्मे लावून त्याची जी आहे तर ती भरावा त्या ठिकाणी आता या लेवलचा तो असेल म्हणून त्याकरता आपल्याला त्या साईडचे सिमेंटचे लावलेले दिसतात. आणि आता याचं जे आहे त्या पुलाचं फायनल अलाइनमेंटचं काम आता 90% पर्यंत आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं. हा तर मित्रांनो फायनल अलाइनमेंटचं काम काय असतं आणि फायनल अलाइनमेंट म्हणजे काय नेमकं आपण या ठिकाणी बघू शकतो. आता मी पुलावर सध्या उभा आहे आणि इथे खाली JCBच्या साह्याने त्याची अंतिम आखणी करण्यात येते आणि कुठून तो जे आहे तर पूर्ण याचं म्हणजे दगडाचं सेटिंग करण्यात येतं. तिथे आपल्याला 4 लेबर असलेले दिसतात जे की आता सेटिंग करत आहेत आणि JCBच्या साह्याने कुठून तो माल टाकण्यात येईल याचंही तिथे आखण चालू आहे. आणि वर आपल्याला लेबरही असलेले दिसतात. तर हे काम
आता केव्हा होतं ज्या वेळेला पूल आपला तयार होतो, आपण इकडे बघू शकता याचे कठडे सगळं लावणं झालेलं आहे, ते सगळं रेडी आहे. आणि आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मग याच्या दोन्ही ज्या बाजू आहेत तर त्या इथे आता ते खालून ती जिथून जी आखणी झालेली आहे, म्हणजे खाली आपण बघू शकता ते सिमेंटचं जे आपल्याला छोटं हे दिसतं आहे म्हणजे जाळी, तर त्या छोट्या राऊंड सर्कलपासून वर अलाइनमेंटचं काम सुरू असतं. तर आता या ठिकाणी आपल्याला अलाइनमेंटचं काम सुरू असलेलं दिसतं.